नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी कल्याण या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आपल्या यूट्यूब चॅनलवरती दरवेळी एखादी नवीन जाहिरात येते, तर त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या जाहिरातीमध्ये कशी परीक्षा आहे, किती एग्जाम पॅटर्न आहे, कसा अभ्यास करायचा, ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते। या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की ज्यावेळी आपण व्हिडिओ बघता त्यावेळी एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका अवश्य। आणि असंच एक नवीन जाहिरात आलेली आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण जाहिरातीची माहिती पाहिजे आहे की कशा पद्धतीने आपण ही एग्जाम क्रॅक करू शकतो। चला पाहूया आपण आज जी जाहिरात आलेली आहे काल, ओके, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की एसएससी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल एक्झामिनेशन 2025 म्हणजेच ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा एसएससी मार्फत होणार आहे। आणि या परीक्षेमध्ये एकंदरीत पाहिलं तर आपण पुढे पुढे बघणार आहोत की सर्वात पहिले सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम होणार आहे। या संपूर्ण माहिती पाहणार आहोत एका टप्प्यामध्ये। चला आता या ठिकाणी पाहूया सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही जाहिरात आली की विद्यार्थ्यांचं एकच मत असतं की सर किती पद आले, तर या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी जे जाहिरात आलेली आहे काल त्याची एकूण संपूर्ण भारत देशामध्ये 7565 पदाची एकंदरीत जाहिरात आलेली आहे आणि याची सगळी माहिती आपण या YouTubeच्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला यानंतर आपल्याला बघायचं की ही परीक्षा म्हणजेच आपण बघू शकतो की या परीक्षेचे फॉर्म फिलअप करण्याची डेट सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऑनलाइन ऍप्लिकेशन। ऑनलाइन ऍप्लिकेशन म्हणजेच काय की तुम्ही या साइट वरती 22 सप्टेंबर पासून म्हणजे आज 23 सप्टेंबर आहे, कालपासून फॉर्म फिलअप करण्याची डेट आहे 22 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर ही ऑनलाईनची डेट आहे। ही सगळ्यांना माहित असायला पाहिजे फॉर्म फिलअप करण्याची। जर समजा एखादं चलनच्या माध्यमातून बँकेत फॉर्म भरत असेल तर लास्ट डेट भरण्याची ती 22 ऑक्टोबर आहे। 21 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता। त्यानंतर करेक्शन करण्याची डेट जी आहे ती 29 ते 31 ऑक्टोबर पर्यंत दिलेली आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची डेट आहे की आपण जो फॉर्म भरतो त्याची एग्जाम म्हणजे कधी होणार आहे ऑनलाईन पद्धतीने, तर ती डिसेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने एग्जाम सुरू होईल आणि जानेवारी 2026 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची भारत देशामध्ये म्हणजे जेवढे पण विद्यार्थी फॉर्म भरतील त्याची जी एग्जाम आहे ती सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम असं म्हटलं जातं। म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ज्याला लेखी परीक्षा आपण म्हणतो शुद्ध भाषेमध्ये ती होणार आहे आणि ती 2 महिन्यामध्ये संपूर्ण कंप्लीट होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायचंय की फॉर्म कोण भरू शकतं, म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन किती पाहिजे आणि त्याचं एज किती पाहिजे। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एज लिमिट म्हणजेच एज लिमिट या ठिकाणी दिलेलं आहे। ते एज लिमिट आहे की एज लिमिट महत्वाचं आहे 1 जुलै 2025 पूर्वी 1 जुलै 2025 पूर्वी 18 इयर्स कंप्लीट पाहिजे म्हणजे एखादा विद्यार्थी आणि क्वालिफिकेशन ते ठेवलेलं आहे की 12वी पास पाहिजे। ओके, आता पुढे आपण पाहणार आहे हाईट वगैरे सगळ्या गोष्टी राईट। आणि मिनिमम जे एज आहे ते 18 इयर्स आहे आणि मॅक्झिमम जे आहे ते 25। म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की पुढे पण हा पॉईंट येणार आहे, ओपन कॅन्डिडेट्स असेल तर 18 वर्ष कंप्लीट आणि जास्तीत जास्त 25। ओके, त्यानंतर दुसरा म्हणजेच ओबीसी। ओके, ऑल इंडियामध्ये मी तुम्हाला नेहमी लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की 4 कास्ट, ओके, ओपन, ओबीसी, एससी आणि एसटी। ओके, आता इथे 3 वर्ष वाढवले जातात म्हणजे 25 आणि 3 ओबीसी साठी किती एज होईल 28 वर्ष, एससी आणि एसटी साठी किती होईल 5 वर्ष वाढीव असतात म्हणजे 30 वर्ष। ठीक आहे, एससी आणि एसटी साठी 30 वर्ष पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता आणि क्वालिफिकेशन किती असेल सगळ्यांसाठी 12वी पास असेल। ओके, तर ह्या डेट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। ओके, त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे। ठीक आहे, एज लिमिट झाल्याच्या नंतर या ठिकाणी दिलेले बघा तुमच्याकडे की ऍप्लिकेशन फी म्हणजे फॉर्म फिलअप करण्यासाठी एखादा जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी जी फॉर्म फी असेल ती 100 रुपये असेल। ओके, आता इथे लक्षात घ्या एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी ओके यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही। ओके, म्हणजे फॉर्म फिलअप मोफत मार्फतीने फक्त ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 100 रुपये फी ठेवलेली आहे। ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला एससी एसटी साठी कुठलीही फी लागणार नाही। ओपन,
आणि ओबीसी कॅन्डिडेट्स असेल, पीडब्ल्यूडीचा कॅन्डिडेट असेल तर फक्त त्याला 100 रुपये फी या ठिकाणी ठेवलेली आहे. ओके, आता या ठिकाणी बघा खास आपण पाहूया की जेव्हा तुमची सगळ्यात पहिली एक्झाम होईल लेखी, त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या टप्प्याला सामोरं जायचंय. तो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि त्याला आपण म्हणतो फिजिकल टेस्ट. ओके, आता या फिजिकल टेस्ट मध्ये जर पाहिलं तर 3 इव्हेंट ठेवलेले आहेत, मेल असेल फिमेल असेल. ओके, आता हाईटचा क्रायटेरिया आहे 170 157 पुढे येणारच आहे, तो आपण बघणार आहे. बघा आता या ठिकाणी एक दुसरी गोष्ट आहे, एज नुसार थोडंसं या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट दिलेला आहे. बघा या ठिकाणी बघा सगळ्यात पहिला जो आहे ते 1600 मीटर रनिंग आहे, त्यानंतर दुसरा आहे लॉंग जंप आणि तिसरा नंतर आहे हाय जंप. हे फिजिकल मध्ये 3च इव्हेंट होणार असेल लेडीज आणि जेंट्स साठी. मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की जो हाईट म्हणजे या ठिकाणी एज नुसार टप्पा जो आहे तो कमी जास्त प्रमाणात ठेवलेला आहे. ओके, आता इथे बघा अप टू 13 इयर्स म्हणजे 16 मिनिट. ओके, आणि या ठिकाणी पाहिलं तर म्हणजे 1600 मीटर रनिंग करायचे असेल तर या अप टू 30 इयर्सला 6 मिनिट वेळ दिलेला आहे. ओके, 40 पर्यंत 7 मिनिट्स टाइम आहे आणि समजा 40 अबव असेल तर 8 मिनिट्स टाइम आहे. हा टाइम एक्सेलचा फॉर्म्युला लक्षात घ्या. म्हणजेच आपले जे सगळे विद्यार्थी बसतील तर मला वाटतं या ठिकाणी बसतील, म्हणजेच तुम्हाला 1600 मीटर रनिंग ही 6 मिनिटात क्लिअर करायची आहे. मात्र जर 30 पेक्षा जास्त असेल तर 7 मिनिटं आणि 40 पर्यंत असेल 40च्या अबव असेल तर 8 मिनिट. ठीक आहे, दुसरा मुद्दा आहे की आता जर समजा 30 असेल किंवा 30च्या आतमध्ये असेल तर 14 फूट लॉंग जंप आहे. ओके, त्याच्यानंतर हाय जंप आहे 3.9 फूट. ठीक आहे, त्याच्यानंतर जर समजा 30 पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा कमी असेल तर 13 फूट आहे. इकडे जर पाहिलं तर 3.6 आहे आणि जे 40 पेक्षा जास्त आहे त्यांना 8 मिनिटे इथे वेळ आहे. 12 फूट लांब उडी मारायची आहे आणि 3.3 फूट ही तुमची हाय जंप असेल. अशा पद्धतीने जर आपण मिनिमम विचार केला आपल्या विद्यार्थ्यांचा तर वरचा जो क्रायटेरिया आहे तो तुमच्यामध्ये फिट बसतो. म्हणजेच लक्षात घ्या 1600 मीटर रनिंग तुम्हाला 6 मिनिटांमध्ये क्लिअर करायची आहे. त्यानंतर 14 फूट तुम्हाला लांब उडी मारायची आहे. त्यानंतर 3.9 फूट तुम्हाला हाय जंप मारायची आहे. या क्रायटेरियामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी बसतील असं मला वाटतंय. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला शारीरिक चाचणी आहे ही 2 नंबरला येते. त्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा ज्या आहेत आता या ठिकाणी बघूया आपण की हाईट किती लागणार आहे मेल फिमेलच्या बाबतीमध्ये. ओके, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण क्लिअर करूया हाईटचा. ओके, हाईटच्या बाबतीमध्ये विचार केला तर या ठिकाणी मेलच्या संदर्भात आपण सगळं बघू. यूआर म्हणजे जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससी या कॅन्डिडेट्स साठी 170 सेंटीमीटर हाईट ठेवली. नॉर्मली आपण ज्यावेळेस पोलीस भरती देतो त्यावेळेस 165 ही हाईट असते, पण या ठिकाणी 5 सेंटीमीटर हाईट ही जास्त ठेवलेली आहे, लक्षात ठेवा. आता इथे फक्त देश पातळीवरती बघा नॉर्मली एससी एसटी ला कन्सेशन दिलं जातं, इथे मात्र अनुसूचित जमातीसाठी 5 सेंटीमीटर हाईट कमी ठेवलेली. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच एसटी कॅन्डिडेटचा विद्यार्थी असेल मेल मधला, फिमेल नाही. ओके, तर त्याला 165 ही हाईट ठेवलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो फिमेल साठी कुठला क्रायटेरिया ठेवलेला आहे. फिमेल मध्ये सेम आहे बघा, या ठिकाणी यूआर म्हणजे ओबीसी जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस 157 सेंटीमीटर ही लेडीज साठी हाईट आहे. आता इथे फरक दिसतोय तुमच्या डोळ्यासमोर की या ठिकाणी एससी कॅन्डिडेटला हाईटला कन्सेशन दिलेलं नाही. इथे मात्र लेडीजच्या बाबतीमध्ये एससी आणि एसटी या दोन्ही लेडीजला हाईट साठी कन्सेशन दिलेलं आहे 2 सेंटीमीटरचं. एससी आणि एसटी ची लेडीज असेल तर ती 155 सेंटीमीटर हाईट असताना सुद्धा फॉर्म फिलअप करू शकते. ओके, आता चेस्टचा मुलींसाठी चेस्टचा कुठला फॉर्म्युला नसतो, मात्र
या ठिकाणी जो जेंट्स कॅन्डिडेट असतो, मेल कॅन्डिडेट असतो, त्याला नॉर्मली चेस्टला सामोरे जावं लागतं की मिनिमम. आता आपण जेव्हा पोलीस भरती देतो त्यावेळेस नॉर्मली 79 ही तुमची छाती ठेवली जाते. या ठिकाणी बघितलं तर जनरल असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससी असेल 81 ते 85 म्हणजे नॉर्मली 81 आणि फुगून 85 व्हायला पाहिजे. आपण पोलीस भरती दिली तर आपली नॉर्मली 79 पाहिजे आणि फुगून 86 पर्यंत. ओके. आता एसटी ला इथे सुद्धा कन्सेशन दिलं आहे 76 ते 80 सेंटीमीटर पर्यंत तुमची चेस्ट आली पाहिजे. हा देखील तुम्हाला क्रायटेरिया लक्षात ठेवता आला पाहिजे. आयएमपी आहे. ओके. यानंतर आपल्याला बघायचंय बघा जे म्हणजे तुमचे सिलेक्शन पद्धत म्हणजे सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे त्या पद्धती कुठल्या आहेत. त्या सिलेक्शन मध्ये सगळ्यात पहिली ओके सगळ्यात पहिली पद्धत ज्याची सगळी आपल्याला माहिती बघायची ज्याची आपली बॅच पण असेल सगळ्यात आहे सीबीटी. ओके म्हणजे काय कॉम्प्युटर वरती तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. हे सगळ्यात पहिला टप्पा आहे. ओके. देन दुसरा टप्पा आहे पीई म्हणजे फिजिकल टेस्ट जी मी आता तुम्हाला सांगितली लॉंग जंप ओके रनिंग आणि हाय जंप. त्यानंतर आहे एमटी म्हणजे मेंटॅलिटी टेस्ट. ओके. त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही ऑनलाईन जे डॉक्युमेंट देता काळजीपूर्वक फॉर्म भरा. ऑनलाईनला जे डॉक्युमेंट तुम्ही फिल करता ती डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे. ती ओरिजिनल डॉक्युमेंट आयोग सगळं बघतं आणि त्याचे सत्यप्रत म्हणजेच अटेस्टेड कॉपी त्यांच्याकडे घेतं आणि मगच तुम्हाला सिलेक्शन साठी ओके असं समजलं जातं. डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये विद्यार्थी गहाळ राहिला नाही पाहिजे कारण ऑनलाईनला तुम्ही जे डॉक्युमेंट देता तीच तुमच्याकडे ऑफलाईनला घेतली जातात. तुमचा ऑनलाईन मध्ये जो फॉर्म असतो तो. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा टप्पा आहे म्हणजे कुठल्याही ठिकाणी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. म्हणजे सिलेक्शन होईपर्यंत या 4 टप्प्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. ओके. सगळ्यात पहिली ऑनलाईन एक्झामिनेशन, त्यानंतर आहे फिजिकल, त्यानंतर आहे मेंटॅलिटी टेस्ट, त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेडिकल आणि त्यानंतर तुमचं जॉईनिंग होतं. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिलेक्शन होण्यासाठी आपल्याकडे जी ऑनलाईन परीक्षा घेणार जाणार आहे ती ऑनलाईन परीक्षा त्यामध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर एकंदरीत लक्षात घ्या की एकंदरीत आपल्याला बघितलं तर 100 मार्काची परीक्षा होणार आहे. 1.5 तास वेळ आहे म्हणजे 90 मिनिटं वेळ आहे. आता प्रत्येक वेळी विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे मी या वेळी अजूनही सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की ज्या वेळेस आपण ऑनलाईन एक्झाम देतो त्यावेळेस हा जो सिक्वेन्स दिलेला आहे त्या पद्धतीने तुमच्या कॉम्प्युटरवरती ओपन होणार आहे. आता इथे जर बघितलं आपण तर सगळ्यात पहिलं दिलंय रिझनिंग आणि रिझनिंगला 25 गुण आणि 25च क्वेश्चन असतील. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीएस. त्याच्यामध्ये करंट अफेअर्स म्हणजे जीएस म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक, सायन्स आणि करंट अफेअर्स याच्यावरती 50 मार्क आहे. त्यानंतर क्वांटिट्यूड अप्टिट्यूड ज्याला आपण मॅथ म्हणतो त्या मॅथ वरती तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यानंतर या ठिकाणी ऍडिशनल पार्ट आहे जो एसएससी बँकिंग रेल्वेला विशेषतः मेन्सला विचारला जातो. त्याला म्हणतात कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला यायला पाहिजे आणि त्यासाठी 10 मार्क असतील. आता हे 100 क्वेश्चन आणि 100 मार्क आणि मिनिमम 1 तास 30 मिनिटं म्हणजे विचार केला तर 90 मिनिटं वेळ आहे. आता लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एक्झाम देता त्यावेळेस जो पॅटर्न ओपन होतो म्हणजे समजा रिझनिंगचा ओपन झाला तर रिझनिंगचे क्वेश्चन दिसतील, जीएसचा ओपन झाला जीएसचे क्वेश्चन दिसतील. अशा पद्धतीने सर्क्युलेट होत राहतं. तर ही आहे तुमचा सगळ्यात पहिला टप्पा ज्याला आपण म्हणतो लेखी परीक्षा आणि ही लेखी परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला अशा पद्धतीने आहे. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पॅटर्न बघितला आपण. ओके. आणि आता आपण ऑफिसर अकॅडमीच्या मार्फत सकाळी 8:30 वाजता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने बॅच चालवणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला हे जे काही सिलेबस सांगितलेलं आहे याची संपूर्ण इत्थंभूत माहिती दिली जाणार आहे. आता ह्या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळेल सगळ्यात पहिलं लेक्चर जे काही सिलेबस आहे त्यामध्ये, दुसरं आहे याच्या इत्थंभूत पद्धतीने चांगल्या नोट्स आणि तिसरं म्हणजे याच जो सिलेबस आहे त्याची टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे. ह्या सर्व गोष्टी मिळणार आहे. तरी तुम्ही ऑफिसर अकॅडमीची बॅच जॉईन करायची आणि ही बॅच तुम्हाला लवकरच म्हणजे 25 सप्टेंबर पासून चालू होणार आहे. ओके. अशा पद्धतीने
हा संपूर्ण जी जाहिरात आलेली आहे त्याचा पॅटर्न या ठिकाणी आपण पाहिलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।